या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेल्या समता संदेश पदयात्रेला 11 वर्ष पूर्ण होऊन ही पदयात्रा आज श्री क्षेत्र वडमुंबी या शंभू महादेवांच्या सुंदर अशा परिसराच्या मंदिरामध्ये येऊन ठेपलेली आहे। आणि खरं पाहिलं तरी समता संदेश पदयात्रा निघून 11 वर्ष झाले। पुढल्या वर्षी या समता संदेश पदयात्रेला 12 वर्ष पूर्ण होणार, एक टोक पूर्ण होणार आहे। आणि खरं पाहिलं तर या समता संदेश पदयात्रेमध्ये बोलावं काय, कीर्तनात आम्ही कितीही बोलू शकतो, पण ज्या वेळेला बसवण्णांची मूर्ती आणि त्यांचे विचार आमच्या समोर येतात त्यावेळेला संप्रदायाला कुठेतरी बंधन पडतात। त्याचं नाव बसवण्णा हे विचार आहे, तो विचार आहे। बऱ्याच जणांना ते रुचत नाही, बऱ्याच जणांना ते पचत नाही, बऱ्याच जणांना ते दिवत नाही। म्हणून या समता संदेश पदयात्रेला शुभेच्छा देण्यासाठी आमचे संप्रदायाचे परमश्री शोभातीपरायण सर यांनी अशी विनंती केली आणि या विनंतीला मान देऊन खरं तर तुम्हाला शुभेच्छा काय द्याव्या आणि या समता संदेश पदयात्रेत आम्ही काय घेऊन जाऊ, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे। आणि या समता संदेश पदयात्रेमधून एक वस्तू या ठिकाणी मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ती या समता संदेश पदयात्रेला असणारी शिस्त ही अतिशय महत्त्वाची आहे। यात्रेमध्ये क्वांटिटीला महत्व आहे का क्वालिटीला महत्व आहे? लोक हजारो आहेत, लाखो आहेत यात्रेमध्ये, त्याला महत्व नाही। माणसं बोटावर जरी मोजणारी एवढी असली तरी ते शिस्तीत आहेत, ही भक्तीची शक्ती आहे। आणि मी सरांना अशी विनंती करून सांगतो, या पदयात्रेमध्ये आज आम्हाला जरी संख्या कमी दिसत असेल तर एक ना एक दिवस या यात्रेचं स्वरूप ड्रोन कॅमेरा देखील लावणार नाही, एवढे असंख्य लोक त्या पदयात्रेला उपस्थित राहतील। आणि त्याच्यासाठी ही निघालेली पदयात्रा समता संदेश पदयात्रेचं नाव आहे समता बंधुता बसवण्णांनी या विचारांची क्रांती या संबंध कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पेटवून ठेवली। त्याच माध्यमातून आमच्या संप्रदायामध्ये अनेक कीर्तनकार बसवण्णावरती बोलायला गेले आहेत। खरं पाहिलं तर आणखी जे बोलत नाही, कारण ते बोलत असताना त्याला धाडस राहतं, ते बोलत असताना माणसामध्ये थोडी निर्भीडता लागते, ती बोलत असताना माणसं त्या क्वालिटीचे लागतात, त्या लायकीचे लागतात। आणि म्हणून बसवण्णा हे ग्रेट आहे, बसवण्णाचे विचार थोर आहेत। आणि खरं पाहिलं तर मला आल्याबरोबर सरांनी सांगितलं की या समता संदेश पदयात्रेला शुभेच्छा देत असताना माझी स्तुती अजिबात करायची। खरंच स्तुती कोणाची करावी? स्तुती देवाची करावी, स्तुती महात्म्याची करावी, स्तुती संतांची करावी, संत वाङ्मयाची करावी आणि तीच स्तुती त्या मुखाला शोभत असते। म्हणून राष्ट्रसंतांच्या अगदी स्नेहबंधनामध्ये वाढलेले इस्रांचा परिवार आहे। आणि तुम्हाला शेवटचे 2 शब्द मी सांगणार आहे, कारण राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी या जगाचा निरोप घेत असताना शेवटचा अभिप्राय जर कुणाला दिला असेल तर मनमताला सिबुल या कादंबरीला दिला आणि साक्षी आहे। आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, सरापेक्षाही सरांच्या वडिलांचे माझे घनिष्ठ संबंध आहे संप्रदायाच्या माध्यमातून। आणि ज्या वेळेला महाराज समाधी घेण्यासाठी निघाले होते त्यावेळेला महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी भक्ती सोहळ्याचे शेवटचे कीर्तन जर कुणाचं झालं असेल तर ते उद्धव महाराज साहेब यांचंच झालेलं आहे। म्हणून शेवटचं कीर्तन हैबतपुरी घराण्याचं झालं आणि शेवटचा अभिप्रायही हैबतपुरी घराण्यांनाच देण्यात आला। याच्यावरून तुम्हाला समजतं की राष्ट्रसंतांचं प्रेम यांच्यावरती किती आहे। आणि म्हणून त्यांनी कवका संतांमध्ये 4 पिढीला हा गुरु पुरून उरलेला आहे आणि समर्थ आहे की तसे सद्गुरू होते तशी माऊली आता होणार नाही। त्या माऊलीच्या नावावरती आता काही जरी दुकान चालू असेल तर त्या दुकानाला बळी पडणार नाही, कारण आमचा स्वभाव असा आहे, एकदा थुंकलं की थुंकलं महाराज, पुन्हा ते परत घ्यायची हो केल्या ओकासी पुन्हा परतून दिसेली त्यासी तैसा नाही विषयासी जाण दिवसा। म्हणून
तिथलं काय दुकान चालत असेल, तिथली काय व्यवहार चालत असेल, त्याच्याशी संप्रदाय काही देणं नाही. कारण संप्रदाय कोणाच्या मालकीचा नाही, संप्रदाय कोणाच्या बापाचा नाही. संप्रदाय संत परंपरेचा आहे आणि त्या संत परंपरेचे शेवटचे संत म्हणजे राष्ट्रसंत सुब्रमण्य म्हणून अनेक वेळेला अनेक लोक बालाजी पाटील म्हणलं की इंदास बोलणारा माणूस आहे, कुणाच्या तोंडावर बोलणारा माणूस आहे. कारण आम्हाला नाही आम्हाला भीड नाही, कुणाची आशा नाही, कुणाची अपेक्षा नाही. आणि संप्रदायामध्ये अशीच माणसं टिकतात कुणाचीच भाडबीड धरत नाही. केवळ संत संप्रदायाचा आणि महात्म्यांच्या गादीचा आणि त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे जातात. म्हणून ही संत संदेश पदयात्रा. खर तर मी काल उदगीरचे फोटो बघितले आणि मला देखूनच नाही ते फोटो बघितले आणि ते उल्हास, काय तो जोश, काय ती रथ तर मला असं खूप सुंदर दिसला. तुमची शिस्त, माणसं आणि अतिशय चांगल्या पद्धतीची मी सरांना जळकोट पासूनच येण्याचा शब्द दिला होता. पण कसं आहे, शेतकरी माणसं आपण सगळे असल्यामुळं शेतीची कामं, संप्रदायाची कामं करत करत आज काही करून सरांना या समता संदेश पदयात्रेला भेट द्यायची असा निश्चय केला आणि बसवानांनी तो पूर्णही केला. तुम्हा सर्व साधू संतांचं आणि शरणांचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं. कारण तुम्ही एवढे चालत आला तरीही मला कुणाच्याही मुखावरती कसल्याही प्रकारची असं ही दिसली नाही महाराज, कसलंच नर्वसपणा दिसला नाही. प्रसन्न केले आणि विभूती काय म्हणतात महाराज म्हणून प्रसन्न आहात. आणि ही पदयात्रा अशीच शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणार आहे. समारोपाला आम्ही येण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही आमच्या काही ठिकाणी घेऊन येण्याची जबाबदारी माझ्यावरती सरांनी टाकलेली आहे आणि म्हणून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. असंच उत्तरोत्तर ही पदयात्रा वाढावी. विचाराची पदयात्रा आहे, विस्मरणांच्या वचनाची पदयात्रा आहे, की लक्ष्मण महाराजांच्या, मन्मथ माऊलींच्या, साधू संतांच्या, संत संप्रदायाच्या विचाराची पदयात्रा आहे. आणि म्हणून या पदयात्रेला संत महाराष्ट्र वेगवेगळ्या नजरेने बघत असतो. आणि हीच नजर कायम ठेवण्याची सद्बुद्धी आणि शक्ती बसवण्या या ठिकाणी देऊ. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.